मुरबाड तालुक्यातील शेलारी गावातील गुलाबीवाडी आदिवासी वस्तीमध्ये कैलासवासी हरिभक्त परायण अभिमन्यू गोविंद तांडेल, शांताबाई गोविंद तांडेल आणि प्रतिभाताई पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तांडेल व पाटील कुटुंबियांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। यावेळी महिलांना साड्या, कुटुंबांना भांडी तसेच लहान मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं। कार्यक्रमाला सामाजिक महिला कार्यकर्त्या शोभा तांडेल, उद्योजक प्रकाश पाटील, प्रभावती पाटील, लक्ष्मी तांडेल, भारती भोईर, अरुण भोईर, भालचंद्र भोईर, यशवंत वाघ, उंद्रू वाघ, गुलाबताई पवार, अंकुश वाघ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन भरत दळवी यांनी केले, तर दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करणाऱ्या पाटील कुटुंबाच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी भरत दळवी, मुरबाड। आज मुरबाड तालुक्यातील शेलारी गावातील गुलाबी वाडीमध्ये अभिमन्यू गोविंद तांडेल, शांताबाई तांडेल तसेच प्रतिभाताई पाटील यांच्या स्मरणार्थ येथील आदिवासी बांधवांना आज महिलांना साडी वाटप, खाऊ वाटप, भांडी वाटप करण्यात आलेलं आहे। काय सांगाल? कैलासवासी हरिभक्ती परायण अभिमन्यू गोविंद तांडेल यांचा 5 वर्षापूर्वी करोनामध्ये निधन झालं। तर त्याच वेळेस त्यांच्या सौभाग्यवती श्रीमती शोभाताई तांडेल यांची अनेक वर्षापासून एक इच्छा होती की या गरीब आदिवासी कुटुंबामध्ये त्यांच्या स्मरणार्थ मला काही द्यायचं आहे। परंतु 5 वर्ष थोडासा याच्या कारणास्तव हे कार्यक्रम होऊ शकला नाही। आज तो दिवस आज उजाडला आणि या गरीब लोकांबरोबर आमच्या कुटुंबाचा जो संवाद झाला, त्या संवादात अतिशय आनंदाचा सोहळा झाला आणि आम्ही त्या लोकांनी आमचे जे 3 सदस्य स्वर्गवासी झाले त्यांच्या आत्म्यात शांती लाभावी म्हणून जरी प्रार्थना केली। मी या गुलाबीवाडीतील रहिवाशांचा अतिशय ऋणी आहे की त्यांनी आमच्या 3 हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली। याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। या परत कधीतरी त्यांना ज्या वेळेला आमच्या कुटुंबाची गरज असेल त्यावेळेला आम्ही सदैव त्यांच्यासाठी सदैव तयार आहोत अशी त्यांना मी आश्वासित केलं आणि ते आले। याबद्दल मी त्यांचा सर्वांचा अतिशय आभारी आहे। मुरबाड तालुक्यातील शेलारी गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या आपल्या गुलाबी वाडीमध्ये कैलासवासी हरिभक्ती परायण अभिमन्यू गोविंद तांडेल, शांताबाई गोविंद तांडेल आणि प्रतिभाताई पाटील यांच्या स्मरणार्थ एका सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचं आयोजन श्रीमती शोभा तांडेल तसेच प्रकाशजी पाटील, प्रभावतीताई पाटील, ग्रामस्थ मंडळ शेलारी यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। आज आपल्या आदिवासी पाड्यामध्ये सर्व महिलांना साडी वाटप तसेच आपल्या कुटुंबांना भांडी वाटप आणि आपल्या मुखामध्ये गोड खाऊ जावा, आपल्याला खाऊ मिळावा म्हणून खाऊ वाटप या कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। प्रथमतः गुलाबी वाडीच्या वतीनं या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा आपण आपल्या वाडीच्या वतीनं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो। प्रकाशजी पाटील साहेबांचा कालच मला फोन आला का सर तुम्हाला वया द्यायचे 90 वया, कारण इकडे बदलापूर भागात एक चरीव नावाचं गाव आहे, त्या गावात पुढच्या आठवड्यात वया वाटपाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे त्यांना मी सांगितलं का मी तुम्हाला उद्या गोवेली किंवा मामनोलीला भेटणार आहे, कारण मामनोलीला आता मेडिकल कॅम्प सुरू झालेला आहे, डॉक्टरांची गाडी आलेली आहे।
परंतु प्रकाशजी पाटील साहेबांचा शब्द मी कधी खाली पडू देत नाही. मी स्वतः त्या कार्यक्रमाचं आयोजन मामनोली गावामध्ये केलेलं आहे. मेडिकल कॅम्प संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तो कॅम्प आहे. सगळी व्यवस्था रात्री लावली, बऱ्याच जणांना जबाबदारी दिली आणि त्यानंतर प्रकाशजी पाटील साहेबांना सांगितलं का उद्या मी शेलारीच्या गुलाबी वाडीमध्ये येतो. या ठिकाणी आल्यानंतर खूप आनंद वाटतोय, कारण वाडी पाड्यामध्ये वस्त्यामध्ये आदिवासी भागामध्ये राहणारे लोक पावसाळ्याच्या काळामध्ये विखुरले जातात. ते कुठेतरी वीट भट्ट्यावर कामाला जातात, घाटावर जातात किंवा दूरवरच्या भागामध्ये जाऊन स्वतःच्या पोटाची खळगी भागवण्यासाठी रोजंदारीच्या कामावर जातात. आणि त्यामुळे अशा वातावरणामध्ये सुद्धा शेलारी गावची आदिवासी वाडी आज भरगच्च मला या ठिकाणी दिसते आहे. मोठ्या गर्दीमध्ये, मोठ्या दर्दीमध्ये आणि मोठ्या वर्दीमध्ये आपल्या वाडीतल्या सगळ्या बाया बापडे, गावातील सर्व ग्रामस्थ गावकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. आपलं सर्वांचं या ठिकाणी शोभाताई तांडेल तसेच प्रकाशजी पाटील ग्रामस्थ मंडळ शेलारी यांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाची सुरुवात ही आपण परमेश्वराच्या नामस्मरणाने करत असतो. पण संत गाडगे बाबा म्हणायचे का देव हा दगडामध्ये नाही, धोंड्यामध्ये नाहीये, देव मूर्तीमध्ये नाहीये, तर देव माणसामध्ये आहे. शोधिसी मानवा राहुळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. त्यामुळे देव दगडामध्ये बघण्यापेक्षा देव माणसांच्या मध्ये आपण बघितला पाहिजे आणि तो माणसांच्या मध्ये देव बघण्याचं काम शोभाताई तांडेल, प्रकाशजी पाटील यांच्या कुटुंबाने खऱ्या अर्थाने केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला. अशी पाखरे ती अनिक स्मृती ठेवून जाती, 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची नाती. आज यांनी वारकरी संप्रदायाची सेवा केली, पांडुरंगाची सेवा केली, असे हरिभक्ती परायण अभिमन्यू गोविंद तांडेल आपल्यामध्ये नाहीयेत. शांताबाई गोविंद तांडेल आज आपल्यामध्ये नाहीयेत. प्रतिभाताई पाटील आज आपल्यामध्ये नाहीयेत. पण या कार्यक्रमाला ते 100% हजर असतील, कारण हा कार्यक्रम त्यांच्या आवडीचा आहे. हा कार्यक्रम त्यांना आवडणार आहे, कारण त्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य गेलं होतं. दुसऱ्याला प्रेम द्यावं, दुसऱ्याला आपुलकी द्यावी, दुसऱ्याला स्नेह द्यावा, दुसऱ्याशी बंधुभाव जोपासावा, आईला आई म्हणावं, बंधूला बंधू म्हणावं, भावाला भाऊ म्हणावं, मित्राशी मैत्री जोडावी आणि जगामध्ये आणि समाजामध्ये गोडी गुलाबीने राहावं, अशी 3 व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये कुठेतरी कोपऱ्यात किंवा आजूबाजूला बसलेली असतील आणि हा कार्यक्रम बघताना नक्कीच त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभत असेल. आणि म्हणून त्यांच्या स्मृतींना पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो. कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाची सुरुवात ही आपण स्वागताने करत असतो. आपल्याकडे एखादा पाहुणा आला तर आपण त्याला पाणी देतो, नाश्ता देतो, चहा देतो, त्याच्या जेवणाची व्यवस्था करतो. आज बघितलं तर माणुसकी हरवत चाललेली आहे. आज कोणी कोणाचा खून करेल सांगता येत नाही. रेल्वेमध्ये प्रवास करताना चॉपर बाळगणारे अनेक प्रवासी आज बघायला मिळतात आणि मग घरी जाणारा माणूस सुद्धा रेल्वेमध्ये मृत्युमुखी पडतो. त्याच्यावर चॉपरचे आणि चाकूचे वार होतात. ही माणुसकी आता हरवत चाललेली आहे. एखाद्या मुलानं मुलीशी लग्न करावं आणि मुलीनं त्या मुलाला दरीमध्ये ढकलून द्यावं. लग्न झाल्यानंतर सुद्धा पत्नीवर विश्वास ठेवावा की नाही, याचं उदाहरण काही दिवसापूर्वीच घडलं. माणुसकी हरवत चाललेली आहे आणि ही माणुसकी खऱ्या अर्थाने जोपासली पाहिजे, माणुसकी खऱ्या अर्थाने बांधली पाहिजे आणि ती माणुसकी जोपासण्याचं आणि बांधण्याचं काम आज शोभाताई तांडेल, प्रकाशजी पाटील यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने होत आहे. आणि म्हणून आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले, मला माहिती नाहीये पण शेलारी गावामध्ये प्रकाशजी पाटील साहेबांनी जागा घेतली. असं म्हणतात की लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं. प्रकाशजी पाटील साहेबांच्या कुटुंबानं शेलारीला जर जागा घेतली नसती तर आपला फार मोठा तोटा झाला असता आणि फार मोठं नुकसान झालं असतं. हल्ली लोक जागा घेतात प्रॉपर्टी वाढवण्यासाठी, हल्ली लोक जागा घेतात पैसा वाढवण्यासाठी, हल्ली लोक जागा घेतात टॅक्स चुकवण्यासाठी. पण प्रकाशजी पाटील साहेबांनी जागा घेतली ती शेलारी गावाच्या आणि गुलाबी वाडीच्या उद्धारासाठी.
शेलारी गावामध्ये, माडल गावामध्ये, केदुर्ली गावामध्ये दरवर्षी प्रकाशजी पाटील साहेब गरजू गरीब मुलांना वह्या वाटप करतात. मला वाटतं पुढच्या महिन्यात तो कार्यक्रम 100% होईल. पण त्याच्या अगोदर माझी आवडती वाडी म्हणजे गुलाबी वाडी, आणि त्यामुळे माझ्या गुलाबी वाडीमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांना सुद्धा मला विसरता येणार नाही. त्यांच्यापर्यंत सुद्धा माझी जी काही मदत असेल, खारीचा वाटा असेल, ती पोचली पाहिजे. म्हणून असे कोपर खैरणे या शहरामध्ये नवी मुंबईच्या बाजूला एक मोठी शाळा आणि मोठं कॉलेज प्रकाशजी पाटील साहेबांचं आहे, आणि ते त्या कॉलेजचे चेअरमन आहेत. आणि त्यामुळे एक मोठं व्यक्तिमत्व आज आपल्या गुलाबी वाडीमध्ये आलेलं आहे. प्रकाशजी पाटील साहेबांचं आपल्या गुलाबी वाडीच्या वतीनं आपण या ठिकाणी स्वागत करूया. मी विनंती करतो यशवंत वाघ, उंदरू वाघ यांना आपण प्रकाशजी पाटील साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.